हाय हॅलो नमस्कार. आपल्या बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपल्या मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळाले किंवा मुलांना इतर कोणत्या गोष्टी जर मुलांनी चांगल्या केल्या तर बऱ्याचदा पालक आणि शिक्षकही खूप कौतुक करतात. मग हे कौतुक करणं चांगलं आहे का? किती कौतुक करायला यावरती काही लिमिटेशन्स आहेत का? या विषयावरती खरं तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत पुन्हा एकदा अमरेंद्र चितोळे सर असतील आणि काही सजेशन्स आहेत जे ते आपल्याला आज सांगणार आहेत. मुलांचं कौतुक करावं का आणि ते किती करावं, काय सांगाल सर? नाही, करावं ना कौतुक. कौतुक ही चांगली गोष्ट असते. पण आजकाल काय झालं माहिती का, आता उदाहरणार्थ स्पीच कॉम्पिटिशन, ओके, एलोक्युशन कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये 50 मुलांनी भाग घेतला, ओके, असं. आणि मी भरपूर शाळांमध्ये मी हे बघतो की पहिले तिघं, म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राइज असायचं, बरोबर आहे. आणि आता काय होतं की हे तर ठीक आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्राइज असतं, त्याच्यानंतर कॉन्सोलेशन प्राइज असतं, सर्टिफिकेट देणे. बरं, हे कॉन्सोलेशन प्राइज म्हणजे काय की मुलांना जरा बरं वाटावं, बाबा ठीक आहे, काहीतरी मिळालं. पण याचा प्रॉब्लेम काय माहितीये का की जेव्हा ते खरं म्हणजे नोकरी वगैरे करायला लागतात, म्हणजे शिक्षण झाल्यानंतर कॉलेजमधनं जेव्हा ते नोकरी करायला लागतात, कॉन्सोलेशन प्राइज नोकरीमध्ये नाहीये. त्याच्यामुळे तिकडे सगळं अगदी परफॉर्मन्स बेस्ड आहे. तिकडे ते इन्क्रिमेंट्सचे पर्सेंटेजेस वगैरे जे असतात ते सगळं डिसाइडेड असतं बेस्ड ऑन युअर परफॉर्मन्स. तर तिकडे जेव्हा त्यांना ते कॉन्सोलेशन प्राइज वगैरे ते मिळत नाही, तेव्हा मग काय होतं की त्यांना मग फार वाईट वाटतं. आता होतंय काय की भरपूर अशा अँझायटी आणि डिप्रेशनच्या केसेस वगैरे दिसतात. तर त्याच्यामधला एक रिझन हा आहे की मला लहानपणी हे सगळं फार आरामात मिळालं, कोणतरी मला देत होता, आता ते मला मिळत नाही, ओके. आणि हे रिलेशनशिप्स मध्ये सुद्धा आहे की भरपूरदा मोठे झाल्यानंतर ते जेव्हा रिलेशनशिप्स मध्ये वगैरे जातात, ते सुद्धा रुथलेस वर्ल्ड आहे. रुथलेस म्हणजे की अगदीच ठीक आहे, मुलीला आता तू आवडत नाहीस, मुलीने ब्रेकअप केला किंवा मुलांनी ब्रेकअप केला, असं तो कसं काय करू शकतो माझ्याबद्दल, अशी ती कशी काय करू शकते माझ्याबद्दल, लहानपणापासून मला त्याची सवय नाहीये, लहानपणापासून मला त्या कौतुकाची आणि कॉन्सोलेशन प्राइजेसची सवय आहे. त्याच्यामुळे ते जरासं सायकोलॉजिकल चेंज तो एक झालेला आहे. तर त्याच्यामुळे कौतुक करावं, पण ते जरासं नेहमी असा विचार करावा की आपण किती कौतुक करतोय आणि त्याचा नंतर काय होणार परिणाम. बरं, आता छोट्या छोट्या गोष्टींवर की ठीक आहे, म्हणजे मी एका पेरेंटशी बोलत होतो की आज माझ्या मुलांनी ग्राउंडचे 4 राऊंड म्हणजे पळत मारले. मी इतका खुश झालोय आज मी त्याला बर्गर किंग मध्ये बर्गर खायला घेऊन जाणार. बरं, हे समजा आमच्या लहानपणी समजा असं असतं. आमच्या लहानपणी तर बर्गर किंग वगैरे काही नव्हतं, तेव्हा वडापाव होता. पण हे असलं कधीच नाही. म्हणजे 4 राऊंड मारल्यानंतर माझी आई मला म्हणायची फक्त 4 राऊंड मारले. बरं, हे सुद्धा जरासं की ठीक आहे, अगदीच कौतुक नाही आणि खूप जास्त कौतुक, खूप जास्त अप्रिसिएशन आणि अजिबात अप्रिसिएशन नाही, अजिबातच कौतुक नाही, हे या दोन्ही गोष्टी फार डेंजरस आहेत, ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा चांगला एक सुवर्ण मध्य काढावा पेरेंट्सनी आणि जरा डोक्यामध्ये ते आणावं की ऍक्च्युली कुठली गोष्ट म्हणजे खूप चांगली अचीवमेंट आहे, कुठली मध्यम अचीवमेंट आणि कुठली अगदी लो लेवल अचीवमेंट आहे, हे जरा पेरेंट्सनी जरा थोडंसं सेल्फ अवेअरनेस असावा त्यांना, अशा गोष्टी कराव्यात. म्हणजे अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. यापुढे सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयांवरती अशाच व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.